नवदृष्टी न्यूज। चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व त्यांच्या पथकाची कारवाई। 37,75,200 रुपये किमतीचा गुटखा जप्त। चाळीसगाव वार्ताहर। चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व त्यांच्या पथकाची कारवाई। 37,75,200 रुपये किमतीचा गुटखा जप्त। याप्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 18 मार्च 2026 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी चाळीसगाव शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आयशर वाहन क्रमांक MH04LQ2543 मधून अवैध गुटखाचा माल नांदगावकडून जळगावकडे नेला जात आहे। सदर माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांनी वरिष्ठांना कळून देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर गावाजवळ चाळीसगाव भडगाव रोडवर सापळा रचण्यात आला। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्या सतर्कतेने संशयित वाहन येताना दिसतात घुले व त्यांच्या पथकाने ते थांबून चालकाची चौकशी केली। चालकाने आपले नाव शहजाद अहमद मुहम्मद याकूब राहणार नवसारी गुजरात असे सांगितले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला। वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्ती पंचनामा केला। यामध्ये विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचे एकूण 37,75,200 रुपयाचे पाकिटे जप्त करण्यात आली। तसेच वाहतूक करणारे वरील नंबरचे वाहन जप्त करत या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात BNS 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 35 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक चौकशीत सदर वाहन हे धुळे येथील बाळू शिंगाडे यांचे असल्याचे समोर आले असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे। सदर आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात येणार असून पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पा, पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपविभागीय अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहे। ही कारवाई केल्याने पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व त्यांच्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारी योगेश मांडोळे, विकास पाटील, दत्तू सावळे, ज्ञानेश्वर पाटोळे, विलास पवार या सर्वांचे चाळीसगाव शहरातील सुज्ञ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होऊन अभिनंदन होत आहे।